दादांचं त्या ठिकाणी स्वागत करायचंय. येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांचं आपण त्या ठिकाणी यथोचित सन्मान, आपल्या मान्यवरांचं सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं केलं जाईल. तर प्रथमेश सत्वे, भरत सत्वे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मित्रांनो, विचार केला ना आपल्या जीपीएलचा, तर माणगाव तालुक्यातील टॉपमोस्ट असोसिएशन मधले खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एकता ग्रामीण मधले असोसिएशन मधील टीम कालभैरव उणेगाव असेल, या श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील सोमजाई चापडी संघ आणि आमचा जय हनुमान वावे संघ असेल. सन्मान्य सुभाष टेंबे देखील या ठिकाणी आले, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान नितीन शिंदे यांना विनंती करूया. आपल्या शुभ हस्ते आपण टेंबे साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. तदनंतर विचार केला तर स्वराज्य ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील देखील अडगरचा संघ आहे. एकता ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील छावा अडगरचा संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील अर्थातच संघर्ष उणेगाव हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर शिवप्रतिष्ठान असोसिएशन मधील देखील 2 संघ उणेगावचे आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच ऋतिक चरफले, त्याचबरोबर ती संकेत चरफले, आकाश शिंदे असे जवळपास 5 असोसिएशनचे खेळाडू या ठिकाणी आज या जीपीएलच्या माध्यमातून आपल्याला या जीपीएल मध्ये पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, त्या ठिकाणी ॲडव्होकेट प्रदीप शिंदे आहेत. मिड ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव वली आहे. अर्थातच या जोडीवरती बरंच निर्भर असणारे टीम सर्व्हिस सुपरस्टार संघाचं, अर्थातच टीम सर्व्हिस सुपरस्टार संघाचे ओनर आमचे सचिन सत्वे असतील, आमचे शिवाजी सत्वे असतील, यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला प्रथमेश सत्वे यांच्यावरती आणि या टीमची कमान त्यांच्या हातामध्ये दिली आहे. अशा पद्धतीने मिस्टर 360 या खेळपट्टीवरती बरसणार. हे मैदान अनोखं आहे. अर्थातच या अनोख्या मैदानावरती आणखीन एकदा आपल्या फलंदाजीची, आपल्या बॅटची चुणूक दाखवण्याकरता मिस्टर 360 प्रथमेश सत्वे सज्ज झालाय खेळपट्टीवरती. समाधान, हे दोन्हीही खेळाडू एकाच टीम मधून सातत्याने खेळत असतात. त्यावेळेस बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू फरार सीमा पार, समाधानवरती केलाय वार, येतोय पहिला चौकार. पॉपिंग क्रेज ओलांडले का? तद्वत मात्र एक नो चेंडू आलाय पंचांच्या माध्यमातून. बंटी जाधव सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जीपीएल करता सातत्यानं मागील वर्षी देखील ते आले होते. कधीही ते आम्हाला नकार देत नाही. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा असेल आणि खऱ्या अर्थानं आमच्या हकेला ओ देणारे आहेत. अजित चांगले सर देखील या ठिकाणी या वर्षीच्या जीपीएल करता आम्हाला उपलब्ध झाले. त्यांचं देखील आम्ही आमच्या जीपीएल कमिटीच्या वतीनं फार सारं कौतुक करत आहोत. येणाऱ्या फ्रीटवरती प्रहार करेल का, आक्रमण चढवेल का? चांगला चेंडू इथं देखील पाहायला मिळालाय. अर्थातच प्रथमेश सत्वे त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतील. समाधान असा गोलंदाज आहे ना संघर्ष उणेगाव संघाचा, तिथं 6 धावा डिफेन्स करायचे असतील ना, संघर्ष उणेगाव संघाचा कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंट त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवतो आणि आपलं काम तो अगदी तमाम करत असतो. अनेक वेळा मी शिवगर्जना असोसिएशन मध्ये त्याला पाहिलंय गोलंदाजी करत असताना. ऑन साईडला फटका स्टिअर केलाय. मिड विकेट रिझनला त्या ठिकाणी स्वप्नील शिंदे चेंडू खाली येतील. तद्वत मात्र एक धाव अर्जित केली जाईल. एकेरी धावफलक पुढे सरसावलं झाले 7 या आकड्यावरती. 4 चेंडू अद्यावत फेकलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त एक चौकार प्रथमेशच्या बॅट मधून आलाय. भरतला मात्र आता स्ट्राईक मिळाली आहे. भरत सत्वे हा देखील चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. संघर्ष उणेगाव संघाचं कर्णधार पद सातत्यानं त्यानं भूषवलंय आणि आपल्या नावाला साजिशी अशी इनिंग देखील बऱ्याच वेळा त्यांनी साकारली आहे. सोडून दिल्या यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेरचा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. अवांतर वाईड न एक धाव आणखीन धावफलकावरती ऍड होईल. मात्र या जीपी मध्ये मागच्या वर्षीच्या हंगामध्ये एकच इनिंग प्रथमेशला साकारली होती. अर्थातच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग सदुपयोग करणं फार गरजेचं आहे. मिळालेली संधी मात्र संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. चांगला स्ट्रोक आहे. कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर रिजनला. संदेश भोरावकर चेंडू पासून दूरवर, दुसरा चौकार या षटकातील भरतच्या बॅटमधून.
12 धावा आल्या धावफलकावरती. अर्थातच शेवटचा चेंडू असेल. आमचे निकेश आहे त्या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत. पुन्हा एकदा चांगला चांगला सन्मान आहे. 30 सर्कलमध्ये कव्हरला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एकेरी धावेनं 13 धावेवरती पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 13 धावा स्कोरबोर्डवरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. चांगले षटक हाताळलंय टीम ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाचा विचार केला ना तर निलेश शिंदे याच्यावरती खूप सारी जबाबदारी असणार आहे. आज संजय नाहीये या संघामध्ये. अर्थातच संजय शिंदे यांच्या असण्यानं चांगली बॅटिंग ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला मागील वर्षीच्या हंगामात पाहायला मिळाली होती. आणि इथं मात्र निलेश शिंदे आपल्याला अशा पद्धतीने या टीमला लीड करणार, अशा पद्धतीने या टीमला पहिला विजय मिळवून देणार आणि आपलं चॅम्पियन्स पद डिफेंड करणार का टीम ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स. अर्थातच ही स्पर्धा आज उद्या लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून आपण पाहताय. जीपीएलचा थरार आमचे निलेश शिंदे आहेत. दुःखाचं सावट त्यांच्यावरती देखील आहे. मात्र पुन्हा एकदा ते स्पर्धेकरता आम्हाला उपलब्ध झाले. निशांत जाईलकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. समोर असेल भरत सत्वे. वॉर्मअप त्या ठिकाणी करत असताना ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्सनं त्या ठिकाणी निशांतला हायर केलं. अर्थातच वावे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. या खेळपट्टीवरती या मैदानावरती जयहरमान क्रिकेट क्लब वावे संघाच्या माध्यमातून सातत्यानं खेळत असतो. याही वर्षीच्या हंगामात वावे संघ या ठिकाणी दाखल झाला होता या असोसिएशन मध्ये. पहिला स्लो व फुलटॉस बनवलाय. या वेळेस फाईन खेळलाय. सीमा पार षटकार भरतच्या बॅट. आमच्या आयोजन कमिटीने घेतलेली अथक मेहनत खऱ्या अर्थानं रंग लावली आहे. आणि म्हणून विनंती असेल, मैदानाच्या बाहेर गेलेला चेंडू असेल ना, तो खेळाडूंनी कृपया त्वरित मैदानामध्ये आणून द्यायचा आहे. आपणही सहकार्य करायचंय. चांगला चेंडू यावेळेस मात्र फेकलाय. अर्थातच निशांतनं कमबॅक केलाय. पहिला चेंडू लोवा फुलटॉस बनवला आणि त्यावरती मोठा फटका सजवला भरतनं. तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय. 19 धावा धावफलकावरती आलेत. दुसरं षटक हे प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला टप्पा आहे. या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. तुमच्याकडे व्हेरिएशन्स आहेत, मात्र टप्प्याचा खेळ म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. टप्पा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आणि तद्वत मात्र तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगलनं 20 धावा धावफलकावरती आल्या आहेत. शर्विल सुपरस्टार संघ प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमेशनं त्वरित निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा. त्याला ठाऊक आहे एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभं करायचा आहे, कारण निलेश शिंदे आक्रमक शैलीचा असा फलंदाज आहे. किती धावा उभ्या करणार यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. अर्थातच इथं देखील यष्ट्याच्या वरून हा चेंडू निघून जावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय निशांत जाईलकर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूतून षटकार खाल्ल्यानंतर मात्र हा चांगला कमबॅक म्हणावा लागेल, कारण दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, चौथा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. वा, कमबॅक केलंय निशांतनं देखील ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाकरता. 20 धावा आहेत धावफलकावर. पुन्हा लोवा फुलटॉस. इथं मोठा फटका येईल का? आणि स्वप्नील शिंदे करतायत चूक. काय आहे? षटकार आहे. तर हा षटकार येतोय इथं प्रथमेशच्या बॅटमधून. 6 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश लोअर फुलटॉसला सोडणार नाही. उलट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र वाह, अप्रतिम चेंडू होता. आणि इथं शेवटचा चेंडू आलाय निर्धाव स्वरूपाचा. 2 षटकार आलेत. 13 धावा निशांत या षटकामध्ये खर्च केल्यात. 26 धावा 13च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर इझी मास्टर.
षटक क्रमांक तिसरं फेकण्याकरता या GPL चे अध्यक्ष आणि ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाचे अर्थातच स्वप्नील शिंदे पाहायला मिळतील. 26 धावा बनवल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक फार महत्वपूर्ण. इथं पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल का? प्रथमेश सत्वे जो आतापर्यंत 7 चेंडू ज्याने फेस केलेत 11 धावा बनवल्यात. तर भरतनं 6 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात. एका बॅटर्सला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. चांगला स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. लॉंग ऑफ मधून संदेश त्या ठिकाणी चेंडू खाली वेगानं आलाय. अर्थातच त्या ठिकाणी बॅकअप दिलाय मेवण्यानं भावजींसाठी. अहो काय, कारण पुढच्या GPL ला घेणार नाहीत ते. धडपड आहे आपल्या टीमला त्या ठिकाणी गरज आहे आणि खऱ्या अर्थानं आपण अशी धडपड मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. वा, चांगला चेंडू एज लागले. प्रथमेश सत्वे माघारी जातोय. या कामाकरता आणलं होतं ना स्वप्नील शिंदेने, ते काम तमाम केलंय. पहिला ब्रेक तू आलाय टीम शिंदे ब्रदर्स संघाकरिता. डीजे 27 धावा आहेत धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती रोशन भोनकर. नवीन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळेल इन ॲट बॅट नंबर 3. वावे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे स्वप्नील शिंदे. चांगलं षटक आतापर्यंत हाताळतायत. वा, चांगला चेंडू आहे. तिथं देखील ऑन साईडला फटका सजवलाय. लॉंगरला निशांत आहे. एकच धाव तिथं देखील आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणी काय घडणार? दुसरी धाव चोरली जाईल का? चोरली आहे दुसरी धाव वेगानं. वा, चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कॉर्डिनेशन त्या ठिकाणी कॉल दिला आणि सकारात्मकता दर्शवली भरतनं. येस डेज 2 धावा पूर्ण केल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 29 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 29 धावा आहेत धाव फलकावरती. चांगल्या दर्जाचं षटक. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3च धावा फक्त खर्च केल्या आहेत स्वप्नील शिंदे यांनी. लो फुलटॉस, इथं देखील प्रहार. निशाणीला डुबा. रोशनचा खेळ लास्ट. शिंदे मागील वर्षी उत्कृष्ट गोलंदाजानं GPL मध्ये नवाजलं गेलं होतं. इथं देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. नवीन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच चांगला स्ट्रोक ऑन साईडला, मिड विकेटला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आणि त्याचं नव्हतं टेन्शन. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. नवीन बॅटर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच शर्विन सुपरस्टारचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 दबक कंप्लीट होतील का? तर रिव्ह्यू त्या ठिकाणी अंपायर्सने घेतलाय. त्या ठिकाणी तिसरे पंच अर्थात तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय जाईल. आमचे बंटी जाधव सर या ठिकाणी येतील आणि जो निर्णय असेल
निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. रेफर केलं होतं अर्थातच स्क्वेअर लेग पंचांनी आमच्या माजी सरांनी आणि निर्णय काय असेल तो निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळात त्या ठिकाणी कळवण्यात येईल. थोडंसं डाऊटफुल त्या ठिकाणी आम्हाला वाटलं आणि आमच्या पंचांना त्या ठिकाणी डाऊटफुल वाटल्यानंतर त्यांनी लगेचच त्या ठिकाणी रेफर केले. कारण आपल्याला फक्त या ठिकाणी अंपायर्स कॉल असतील आणि त्या ठिकाणी अंपायर्स त्या ठिकाणी रिव्ह्यू घेताना पाहायला मिळतील. कुठल्याही संघाचं नुकसान नको आणि त्याच कारणानं अजित सरांनी रेफर केलं त्या ठिकाणी. तर या ठिकाणी हा डिसिजन जो असेल तो डिसिजन आपल्या समोर येईल आणि त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो निर्णय आपल्याला थोड्याच वेळात त्या ठिकाणी कळविण्यात येईल. जीपीएल ग्रामपंचायत प्रीमियर लीग अर्थातच मागील 2-3 महिन्यापासून अक्षरशः आमच्या सर्व आयोजन कमिटीनं त्या ठिकाणी एक चांगली मेहनत घेतली आणि स्वप्न साकार केलं, स्वप्न सत्यात उतरवलं. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा, चांगल्या दर्जाचं आयोजन त्या ठिकाणी त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळते. पुणेगाव, चापडी, अडघर आणि वावे या 4 गावांच्या संलग्न ही प्रीमियर लीग आहे. या स्पर्धेकरता हे आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेत ते आमचे राहुलदादा दसवते, ॲडव्होकेट प्रदीपजी शिंदे, भाई दसवते. मॅन ऑफ द सिरीज म्हणून या ठिकाणी जी सायकल त्या ठिकाणी दिली आहे ते आमचे स्वप्नीलजी शिंदे आणि नितीनजी शिंदे. विजेत्या संघ मालकाला होम थिएटर आमचे सचिनजी सत्वे. त्याचबरोबर ती प्रत्येक संघ मालकास त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित केलं जाते आणि त्या प्रतिमा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले ते आमचे रतीशजी शिंदे. त्याचबरोबर ती उत्कृष्ट गोलंदाज टॉवर फॅन त्या ठिकाणी संजयजी शिंदे यांच्या योगदानाखातीर आले. त्याचबरोबर ती सूरज दसोते यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्या ठिकाणी टॉवर फॅन आपल्याला या जीपीएल करता उपलब्ध झाले. सुप्रीमो सिक्सरचे हे चेंडू आपण पाहतोय त्याच्यावरती जीपीएल हे प्रिंट आहे. तर पंचांनी त्या ठिकाणी डिसिजन दिलाय फलंदाज नॉट आउट असणार आहे, क्रीज वरती थांबेल. त्या 2 धावा पाहायला मिळतील. दुहेरी धावेनं 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. शेवटचं षटक हाताळण्याकरता कोणाला प्राचारण केले जाईल स्लॉगरचं हे षटक असणार आहे. आज उद्या 2 दिवस इथं कडक उन्हामध्ये पाण्यानं आपली तहान सर्वांचीच भागवण्याकरता ही जिम्मेदारी उचलली आमचे रुपेजी चौधरी यांनी. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये लागणारे जे सन्मान चिन्ह आहेत ना मॅन ऑफ द मॅचचे ते आमचे शंतनू चरफले आणि आकाश शिंदे यांच्या माध्यमातून आलंय. तर दिलीपजी बक्कम यांच्याकडून त्या स्पर्धेमध्ये जो जास्तीत जास्त चौकार ठोकेल त्याकरता ती आयरन आहे आणि त्याचबरोबर ती विकेट हॅट्रिक करता आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं स्पोर्ट्स शूज असतील. जो जास्त षटकार लावेल त्याकरता देखील यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. मिडविकेटच्या डोक्यावर येऊन रोशन वोनकरच्या बॅटमधून षटकार आलाय. टीम सर्व्हिस सुपरस्टार्स आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. टीम सर्व्हिस सुपरस्टार्सचे खेळाडू त्या ठिकाणी जो कपडा कापडलाय त्याच्या मागे आपण जायचंय. भरत सत्वे ज्यांच्या बॅट मधून षटकार आलाय. आणखीन एक मोठा स्ट्रोक लो व फुल टॉस तुम्ही भरत सारख्या बॅटर्सला टाकू शकत नाही तर अंतर कापू शकलं नाहीये. वाह इलिव्हेशन खूप गाठलं होतं पण डिस्टन्स कव्हर करू शकलं नाहीये. भरत सत्वे मोक्याच्या क्षणी जाईल डगआउट कडे डीजे मास्टर.
होती पण लांबी त्या ठिकाणी कमी आणि त्याचा फटका बसला. त्या ठिकाणी जर पाहिलं ना आपण तर काऊ कॉर्नर रिजनला प्रोटेक्शन उभा होता समाधान त्याने तो झेल टिपला. आणि बॅटने यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये फटका केलाय. समीर शिर्केच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. टिपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे उभा. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एकेरी धाब्याने 44 धाबा धावफलकावरती येतील. अर्थातच हे शेवटचं षटक असणार आहे. या षटकामध्ये इथं तुम्हाला फटकेबाजी करणं भाग आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू या षटकात येणं बाकी आहेत. यावेळेस फुलटॉस बनवायचा होता मात्र इथं आणि चूक जिथं एक गडी माघारी गेला असता तिथं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये टीम ॲडव्होकेट शिंदे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये एक अगदी ड्रामॅटिक ड्रामा आपल्याला जर पाहायला मिळाला असेल ना तर तिथं सिंगल देखील नव्हती तिथं 3 आल्यात आणि या 3 धावा टीम सर्व्हिस सुपरस्टार संघाच्या खात्यावरती जोडल्या जातील. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू फेकले 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत ॲडव्होकेट प्रदीप शिंदे यांनी. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. काही हरकत नाही. क्रिकेटच्या मैदानात अशा अनेक गोष्टी घडत असतात. घडून गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात. यावेळेस समीर यांना जावं लागेल माघारी. स्वीप करायचं होतं मात्र बॅटला चाटून बॉल थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय. आणखीन एका महत्वाचा मॅटरचा खेळ कल्लाच झालाय. 47 धावा आल्यात. पिंट्या नवीन बॅटर्स पाहायला मिळतील. यानंतर नेक्स्ट मॅच असेल अर्थातच सामना क्रमांक 4 मैत्री 11 वावे विपक्ष रुदिन 11 अडगर. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल कृपया आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. पिंट्या आहे समोर त्याचबरोबर ती जर आपण पाहिलं ना तर एक स्क्रीन देखील या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या टेनिस क्रिक इन्फोन साकारली आहे. त्या ठिकाणी प्रदान करून दिली उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं देखील खूप सारं अभिनंदन. ऑन स्ट्राईक पिंट्या आहे तदुबत गोलंदाजी ट्रॅकवरती राईट टार्म राऊंड विकेट्स मारा करण्याकरता ॲडव्होकेट प्रदीपजी शिंदे. शेवटचा चेंडू चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र मेड ऑफ लॉंग ऑफ मधून चेंडू फरार सीमा पार वन बाउट चौकार शेवटच्या चेंडूवरती आला. अर्थातच यानंतर नेक्स्ट मॅच मैत्री 11 वावे विपक्ष रुदिन 11 आडगर. चला या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण यायचं बॉक्स मध्ये यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
या दोन संघ दरम्यान घेऊया. याच आहे मला वाटतं ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वामध्ये अर्थातच एका बाजूला पाहिले गेले तर मैत्री 11 वावे विपक्ष, दुसऱ्या बाजूला रुबिन 11 आडगर, हे दोन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची नाणेफेक करून घेऊया. एका बाजूला सन्मान्य राखेजी शिंदे साहेब संस्थापक आहेत या लीगचे, त्यांच्याकडून नाणेफेक केली जाते. छापा आलेला आहे, नाणेफेक जिंकलेली आहे. अर्थातच सध्या एक आपण मला वाटतं इंजिनियर आहेत मुंबईला, चांगल्या कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या उच्च स्थानावरती काम करत आहेत आणि आज मात्र ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आयकॉन आहेत, कर्णधार आहेत. अर्थातच दिवेश यांना विचारूया. हॅलो, नाणेफेक जिंकलात, काय प्रथम निर्णय सांगाल? बॅट फर्स्ट. बॅटिंग का? कारण ज्या ज्या वेळेला नाणेफेक जिंकली जाते त्या त्या वेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं. कारण आमच्याकडे चांगल्या उत्तम दर्जाचे बॅट्समन आहेत. सर्वेश आहे, नितीन आहे, संगमालक रुपेश चौधरी आहे आणि स्वतः मी आहे. आम्ही चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करू. नक्की 4 षटकामध्ये किती धावा ठोकाल प्रथम फलंदाजी करत असताना? मी 50-55 मध्ये ट्राय करू. सर्वात महत्वाचा फलंदाज कोण असणार आहे? आमच्याकडे नितीन आहे, सर्वेश आहे, रुपेश चौधरी आहेत आणि स्वतः मी आहे. 4 चांगले बॅट्समन आहेत आमच्याकडे. त्याच्यानंतर ओमकार आहे, आकाश आहे, अजून आहेत चांगले चांगले प्लेयर. आणि गोलंदाज जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज तुमच्या संघामध्ये कोण आहे? आमच्याकडे मेन बॉलर आमचा सर्वेश आहे, त्याच्यानंतर रुपेश चौधरी, ते पण सध्या फॉर्म मध्ये चालू आहेत. त्याच्यानंतर अनिकेत आहे आणि अजून एक बॉलर आहे, तोही चांगली बॉलिंग करतो. धन्यवाद, खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. माझ्या बाजूला आहेत मैत्री 11 वावे संघाचे वैभव. आपण नाणेफेक हरलात, प्रथम तुम्हाला गोलंदाजी करायची, किती धावांवरती रोखणार? मी त्यांना 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. गोलंदाज चांगले आहेत तुमच्याकडे? हा गोलंदाज वाव्याचे 3 बॉलर आहेत. तेच म्हणजे मैत्री 11 वावे आणि वावे गावाच्या खेळाडूंवरतीच तुम्ही पूर्ण मदार असणार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ओव्हर टू मिलिंद सर. थँक्यू सर. पहिलाच या दरम्यान जर आपण पाहिलं ना तर नो चेंडू आलाय. प्रथमेश सत्वे, येणारा चेंडू फ्रीडचा असेल. शैलेश पवार, आपण कुठे असाल तर यायचं, या ठिकाणी आपल्या यथोचित स्वागत केलं जाईल. ओव्हर टू मिलिंद सर. फ्रीट वरती मात्र आक्रमण, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल, वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार निलेच्या मागे. टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये सोमजाई चापडी 11 संघाकरिता एक चांगल्या दर्जाचं खेळाचं प्रदर्शन त्याच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. लो फुलटास आक्रमण मात्र त्या ठिकाणी चौकार येतोय, वन बाउंस, सीमा पार आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच पाहतोय. अर्थातच त्या ठिकाणी प्रथमेश सत्वे याच्यावरती मात्र हल्ला बोल चढवला जातोय. प्रथमेश वरती सातत्यानं आक्रमण चढवला जातोय. निलेशला ठाऊक आहे हा मेन गोलंदाज आहे आणि त्याच्यावरतीच आक्रमण चढवला ना तर येणारे गोलंदाज देखील खराब गोलंदाजी करू शकतात. आणखीन एक मोठा फटका, यावेळेस अंतर कापलंय आणि तिथं सीमा रेषा पार, षटकार निलेशच्या बॅटमधून.
व्हायचंय आणि त्या अनुषंगाने पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये उचली घेणारा चेंडू होता यावेळेस ट्रॅकर पद्धतीचा आडवा बॅटनं पुल करायचं होतं मात्र त्यावरती वेग पाहायला मिळाला बॅटचा फ्लो देखील थोडासा इकडचा आपल्याला पाहायला जरूर मिळतो अर्थातच एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय 5 चेंडू फेकलाय शेवटचा चेंडू असेल प्रथमेशचा ऑन साईडला फटका सजवलाय यावेळेस मात्र कुठलीही धाव घेतली नाहीये दरम्यान मिडॉनला त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये प्रोटेक्शन बंटी आपल्याला पाहायला मिळाले आणि दुबत मात्र पहिल्या षटकाची सांगता होईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे येणारे 18 चेंडू फार महत्वपूर्ण असणार आहेत ते टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स या संघाकरता कारण या 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 37 धावा अर्थातच ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाला या 18 चेंडू मध्ये 37 धावा बनवाव्या लागतील बनवण्याकरता त्या ठिकाणी निलेश शिंदे उभा ठाकलाय निशांत जाईलकर आहे जोडीला पण दुसऱ्या बाजूला विचार केला ना तर शर्विल सुपरस्टार गोलंदाजी ट्रॅक वरती कोणाला आणणार कोणाला प्राचारण करणार वा चांगला चेंडू इथं वेगानं फेकला टप्पा पडल्यानंतर अगदी जमिनीला समांतर आपल्याला पाहायला मिळालंय अर्थातच पहिल्याच चेंडूवरती बीट होताना पाहायला मिळते तो निशांत जाईलकर नवीन गोलंदाज या दरम्यान आपल्याला सर्व्हिस सुपरस्टार संघाच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळतोय रोखायचे आहेत 37 धावा तर दुसऱ्या बाजूला त्याच 37 धावा बनवायच्या आहेत पहिला विजय संपादन करण्याकरता हे दोन्ही संघ सज्ज झालेत फटका चांगला यावेळेस स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी प्रोटेक्शन यावेळेस मात्र हा झेल लपकला असता तर त्या ठिकाणी पहिला ब्रेक तो आला असता मात्र एक धाव बनली आहे झेल सुटलाय दरम्यान टीम सर्व्हिस सुपरस्टार संघाच्या माध्यमातून एकेरी धाब्याने 16 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आहे निलेश शिंदे चांगला संयम आणि खेळ करतोय जिथं लूज चेंडू येतोय ना त्याच लूज चेंडूवरती तो आक्रमण चढवतोय इथं फटका बसलाय हवेमध्ये भरत येईल का चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये वारंवार सातत्यानं त्या ठिकाणी संधी निर्माण होत आहेत आणि त्या संधी देखील निर्माण केल्या जात आहेत आज नशिबाची साथ आहे खूप मोठी साथ आहे आणि नशिबाची साथ असेल ना तर त्या गोष्टी देखील आपल्या बाजूने कधीच चुकत नाहीत भरतला देखील ठाऊक होतं अर्थातच त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन पण खूप दुर्वर राहिला भरत चेंडू पासून आणि 18 धावा आल्या धाव फलकावरती 15 चेंडू मध्ये अजूनही 34ची गरज असणार आहे टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाला 3 चेंडू फेकलेत अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातला शेष आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये कशा पद्धतीने बनवणार चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार निलेश शिंदेच्या बॅट मधून दमदार षटकार वीस धावा आलेत या षटकारांनी अर्थातच टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाच्या 8 चेंडूमध्ये 22 धावांवरती खेळतोय निलेश आक्रमक त्याची आक्रमकता पाहायला मिळते यावेळेस मात्र अव्वांतर येतोय वाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव या दरम्यान धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल शैलेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहे मागच्या चेंडूवरती षटकार आला तदनंतर मात्र त्याच्यावरती देखील दडपण आलेलं आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच दडपणामध्ये त्या दबावामध्ये कुठेतरी थोडासा क्रिएट झालेला तो प्रेशर आहे तो प्रेशर मध्ये एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात थोडी खराब त्या ठिकाणी लाईन लेंथ पाहायला मिळाली आहे 25 धावा आल्या धावफलकावरती 8 चेंडू मध्ये वैयक्तिक 22 धावांवरती खेळतोय निलेश शिंदे शैलेश चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आज या जीपीएल मध्ये आपल्या नावाची चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर चांगलं त्या ठिकाणी कामगिरी करणं गरजेचं आहे चांगली कामगिरी मात्र आपल्या संघाकरता करतोय इथं अंतर गाठू शकत नाही समीर आलाय अगदी कवेत घेतला चेंडूला पहिला धक्का दिलाय टीम सर्व्हिस सुपरस्टार संघानं
ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाला निलेश गावटकडे. तर नवीन बॅटर्स या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल सनील शिर्के. सनील आलाय अर्थातच वावे गव्हाला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू हे वावे गव्हाला बिलॉंग करणारे आहेत आणि आज मात्र टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स अर्थातच चापडी संघाकरिता बनवणार का उर्वरित या धाबा. 5 चेंडू फेकलेत, शेवटचा चेंडू शेष असणार आहे. अर्थातच आक्रमक रवैया सातत्यानं पाहायला मिळत होता निलेश शिंदे यांच्या माध्यमातून, मात्र त्याच निलेश शिंदे यांना खामोश केलंय शैलेश या गोलंदाजानं. चांगला चेंडू इथं फेकलाय, आउट ऑफ दी ऑफ काढलंय आणि त्यामध्ये यशस्वी झालाय. दुसऱ्या षटकाची सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 12 चेंडूचा खेळ इथं बाकी आहे. येणाऱ्या अर्थातच या 12 चेंडूमध्ये टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाला बनवायच्या त्या 27 धावा. 12 चेंडूमध्ये 27 धावा बनवल्या जातील का, की रोखल्या जाणार, काय असणार या मॅचचा उत्तरार्ध. या अर्थाने ही मॅच अत्यंत रोमांचक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. कारण कधी सामना चला चला विनंती असेल टीम शर्विन सुपरस्टार्स, आपण कृपया स्पीडअप करायचं आहे. कुठलीही टीम मिटिंग नकोय आपल्याला. 27 धावा बनवायच्या आहेत. 13.5 सरासरी गाठावी लागेल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. निशांत जाईलकर इथं टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्सनं लिलावामध्ये ज्यांना घेतलं आपल्या टीम मध्ये, आता खऱ्या अर्थानं आपल्या संघ मालकाकरता एक कामगिरी केली जाईल का, जी आतापर्यंत आपण आपल्या गावासाठी करत होतो, आपल्या टीम साठी करत होतो. आज आपण एका व्यावसायिक पातळीवरती येत असताना आपल्या संघ मालकाकरता हा सामना जिंकून देण्याकरता अशा पद्धतीनं आपलं कॉन्ट्रीब्युशन देणार निशांत जाईलकर. फुलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला ऑन साईडला समीर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑन रिझन मध्ये एक धावली आहे. एक धाव मिळेल इथं पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. लालच दिली, लालच बुरी होतीये. निशानला अंगलट आली, जावं लागेल डगआउट कडे. वीस धावा बनवल्यात, अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे अर्धा टप्पा पार केलाय, अजूनही अर्ध काम तमाम करायचंय. निलेशनं अर्ध काम सोपं करून दिलंय, मात्र इथून पुढं स्वप्नील शिंदे सनील शिर्के या जोडीला सुरलेलं अर्ध काम पूर्ण करावं लागेल. चेंडू मात्र हातात असतील 11, बनवायच्यात अजूनही 26 धावा. कशा रीतीनं बनवणार, कशा पद्धतीनं बनवणार स्वप्नील शिंदे. या संकटाच्या घडीला पुन्हा एकदा टीमला अर्थातच ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाला एक पार्टनरशिप मिळवून देणार का आणि या 11 चेंडू मध्ये 26 धावा बनवल्या जातील का. संकेत इथं देखील फटका हवेमध्ये फसलाय. संकेत चेंडू खाली आणि झेल सोपा होता, मात्र सनरेज आणि त्या सनरेजनं त्याला डिस्टर्ब केलं. तद्वत मात्र एक नशिबाची साथ आली आहे. ही संधी प्राप्त झाली आहे स्वप्नील शिंदे यांना. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. वारंवार तुम्हाला संधी येणार नाहीये. जीपीएल मध्ये एक चांगलं नॉक त्या ठिकाणी ऍज अ फिनिशरची भूमिका तुम्हाला निभावावी लागेल.
27 धावा आल्यात धावफलकावरती. अर्थातच 25 ची अजूनही गरज असणार आहे. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. डावखुरे आताचा फलंदाज आहे निश्चितच त्या ठिकाणी सनील. यावेळेस मात्र भरकटला जाईल डाव्या यष्टीच्या बाहेर. इथं आणखीन एक अवांतर धाव येईल आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा बनवल्या जातील. 24 ची गरज असणार आहे टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाला. पहिला सामना जिंकण्याकरता दोन्हीही संघ त्या ठिकाणी सज्ज झालेत. सामना कुणाच्या बाजूने जाईल, कुणाच्या बाजूने सामना झुकला जाईल ते आत्ताच सांगणं वैध ठरणार नाही. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. इट्स मॅक्सिमम. सनील द ब्रँडेड षटकार येतो डीजे मास्टर. मिळते सनील शिर्के. वा, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कसं करायचं ना ते जाणतो हा फलंदाज. इथं टप्प्यात आला त्याचा योग्य आणि करेक्ट कार्यक्रम सनीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 34 धावा धावफलकावरती. आता मात्र संकेतवरती आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे सनीलनं. अडव्या बॅटनं याही वेळेस बॅक टू बॅक दुसरा षटकार सनील शिर्केच्या बॅट मधून. आपल्यात 12 ची गरज आहे. विजयाच्या समीप ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स अक्षरशः बेखौफ होऊन फलंदाजी करतोय. संकेतवरती अक्षरशः बरसलाय. वा, चांगलं कमबॅक. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय. एक धाव भली आहे. अर्थातच एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल 41 या आकड्यावरती. 11 धावांची गरज असणार आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ इथं बाकी असणार आहे. 7 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ना त्या 11 धावा टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाला. स्वप्नील शिंदे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सनील शिर्के चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 चेंडू मध्ये तो 13 धावांवरती खेळतोय. त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. म्हणजे टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. स्वप्नील देखील चांगली फटकेबाजी करू शकतो. संकेत. वा, बदल आले त्याचा वापर ऑन साइडला फटका केलाय. त्या ठिकाणी सजवलाय. एकदा वाली आहे आणि इथं एक धाव घेत असताना दुहेरी देखील पूर्ण केली आहे. एक एक चूक तुमच्या अंगलट येऊ शकते. तुम्हाला त्या ठिकाणी या स्पर्धेतून देखील बाहेर काढू शकते. 2 धावा आल्या. 2 धावेने 43 धावा धावफलकावरती. 6 चेंडू जिंकण्याकरता 9 ची गरज आहे. सामना कुणाच्या बाजूने जाईल. चला चला, विनंती असेल टीम सर्व्हिस सुपरस्टार्स टीम मीटिंग नको कृपया. आपण त्वरित त्या ठिकाणी आपलं फिल्डिंग युनिट त्या ठिकाणी सजवायचंय. 6 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. सामना कुणाकडे जाईल. ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स की सर्व्हिस सुपरस्टार संघाकडे. काय असणार या मागचा उत्तरार्ध. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक डीजे रे. या दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सारेच आपल्याला पाहायला मिळते. समीर शिर्के या दरम्यान आलेत.
6 चेंडूमध्ये 9 धावा डिफेन्स करण्याकरता. दुसरीकडे 6 चेंडूमध्ये या 9 धावा बनवायच्या आहेत ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाला. यानंतर सामना क्रमांक 4 मैत्री 11 वावे विपक्ष रुधिनी 11 अडगर. रुधिनी 11 संघानं नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विनंती असेल टीम मैत्री 11 वावे संघाला हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. सनील त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो देखील करताना पाहायला मिळतोय. समीर कशा पद्धतीने त्याचा सामना करणार. लो बोल्टास या वेळेस मात्र बॅट वरती तितकासा आला नाहीये. नो मान्स लँड मध्ये चेंडू लँड होताना इथं 2 धावा पूर्ण केल्यात. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 45 या आकड्यावरती. 7 धावांची आता मात्र गरज असणार आहे. 5 चेंडूचा खेळ इथं शिल्लक असणार आहे. एक चांगल्या धाटणीचे चेंडू इथं फेकावे लागतील. समीरला निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. अशा पद्धतीनं हे षटक हाताळलं जाईल. स्लॉगवर मध्ये स्वतः समीर आलाय. त्या ठिकाणी मॅनेजमेंटने देखील त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडू 7 ची गरज असणार आहे. सनील शिर्के टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघाकरता चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बीमर चेंडू आहे आणि त्यावरती तब्बल 5 धावा वसूल केल्या जातील. येणारा चेंडू फ्रीडचा. आणि या 2 धावा आल्यात. क्षमा करा त्या ठिकाणी 1 धाव चोरली आणि त्या ठिकाणी या 2 धावेने टीम ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघ या ठिकाणी मॅच मध्ये विजयी होतोय. सनील शिर्केने चांगलं काम केलं. 7 चेंडूमध्ये 21 धावा ठोकल्या आणि टीमला विजय मिळवून दिलाय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं देखील कौतुक. आपण आलात, लढलात, नडलात.